आज बाळासाहेब ठाकरे नव्हते म्हणून शिंदे किंवा भाजपने हा निर्णय घेण्याची असो की पक्ष ताब्यात घेण्यापर्यंत मजल मारली। महाराष्ट्रात होऊ शकतं तर देशात कुठेही होऊ शकतं हे दाखवण्यासाठी हा खेळ हायकमांडने मांडलाय। शरद पवारांचा ठाकरे होणार नाही, कारण ज्यानं पक्ष स्थापन केलाय तो अजून मैदानात आहे। पवार आता थेट हायकमांड सोबतच बोलतील, बाकी मधल्यांना त्याची खबर लागू देणार नाहीत। लॉबिंग थेट केंद्रापासूनच लागलेली होती, सगळं काही सेट होतं, मॅच आधीच फिक्स झाली होती, अंपायरने आधीच निर्णय दिलेला होता, फक्त औपचारिकता बाकी होती। सत्ताधारी पक्षातील नेते आधीच सांगत होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार। शेवटी एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करण्यावेळीच आपल्या सोबत आलेल्या आमदारांना सांगितलं होतं की मी एकटा आलोय, साधं सुद्धा समजू नका, आपल्या मागे महाशक्तीचा हात आहे। आणि ती महाशक्ती नेमकी कोणती आहे हेच कालच्या निकालातून दिसून आलेलं आहे। या महाशक्तीने एकनाथ शिंदे यांना साथ दिल्यामुळं आता एकनाथ शिंदे कायमस्वरूपी भाजपाचे परमनंट गुलाम झालेत की काय असा प्रश्न निर्माण झालाय। परंतु ते राहू द्या बाजूला। दुसरीकडे आता जसं उद्धव ठाकरेंचा निर्णय आलाय तसा शरद पवारांच्या आमदारांचा सुद्धा निर्णय येणार आहे। सुप्रीम कोर्टाने ती सुद्धा रीक आधीच आखून ठेवलेली आहे। ठाकरेंसोबतच शरद पवारांच्या सुद्धा केसचा निकाल लावा, परंतु आता यामध्ये आणखी थोडी खाळ राहुल नार्वेकर जे आहेत ते टोलवाटोली करणार आहेत। पण राहुल नार्वेकरांनी आताच स्पष्ट केलं तर योग्य राहील, जे 1.5 वर्ष ज्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी लावला आणि जो निकाल वाचण्यासाठी मी 1.5 तास घेतला, त्या निकालामध्ये जैसे थेच सगळे जर क्रमप्राप्त राहणार आहे तर सेम केस शरद पवार आणि अजित पवारांना सुद्धा मी लागू करणार आहे। म्हणजे लोक सुद्धा त्या निर्णयाकडे अपेक्षेने बघणार नाहीत आणि शरद पवार सुद्धा। पण लिहून घ्या, शरद पवारांचा ठाकरे होणार नाही। त्याला 2 ते 3च कारणे आहेत। जी घटना किंवा ज्या मुद्द्यांच्या आधारावरती राहुल नार्वेकर निर्णय देऊ शकतात त्याच्या सगळ्या शक्यता काय ठाकरेंच्या निर्णयातून दिसून आलेल्या आहेत। 1999 साली असो, ज्यावेळी शिवसेनेची घटना लिहिली गेली होती असं जे नार्वेकरांचं म्हणणं आहे किंवा तीच जी घटना आहे ती क्रमप्राप्त मानली गेलेली आहे। त्याच पद्धतीने ज्यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची घटना लिहिली गेली, जे शरद पवार स्वतः या पक्षाचे स्थापनकर्ते आहेत ते शरद पवार आता तरी हयात आहेत आणि त्यामुळेच शरद पवारांच्या असल्यामुळेच कुठलाही निर्णय जो आहे तो नार्वेकरांना एकनाथ शिंदे यांच्या केससोबत तुलना करून लावता येणार नाही। पण असं जरी असलं तरी सुद्धा अजित पवारांसमोर सुद्धा हे परसेप्शन सेट करणं गरजेचं आहे की होय, तुमच्या मागे सुद्धा महाशक्ती आहे, त्यामुळेच यामध्ये बरेचसे खेळ खेळले जातील, पण शरद पवार त्यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह जाऊ देणार नाहीत। महाराष्ट्रातील भाजपला धडा शिकवायचा ठरला तर एक वेळेस शरद पवार हे भाजपा हायकमांड मोदी आणि शहांसोबत चर्चा करून महाराष्ट्रातील बरेचसे निर्णय मार्गी लावू शकतात, पण त्यासाठी ते स्वतःचं पक्ष चिन्ह आणि आमदार जाऊ देणार नाहीत। अशी सुद्धा आता एक राजकीय विचारधारा बनताना दिसते। याबाबत तुमचं काय मत आहे? शरद पवारांचा सुद्धा ठाकरे होईल की तसं न होता शरद पवार त्या पुढचं डोकं लावून भाजपा हायकमांडच मॅनेज करतील? कमेंट करायला विसरू नका। विषय पटला असेल तर जास्तीत जास्त लोकांनी या मुद्द्यावरती व्यक्त व्हा। बाकी अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।